आयुष्य आता अशा एका टप्प्यावर येऊन पोहोचलेलं आहे की इथं अतिशय महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत. त्यातलाच हा एक निर्णय आहे. ड्रॉप घेऊ का? 10वीला खूप चांगले मार्क होते. ओके. चांगली अकॅडमी पण जॉईन केली होती. पण काही कारणामुळं नाही झालं. जेई नाही, बोर्ड नाही, सीट नाही. कुठंच यश मिळालं नाही. सर हेल्थ प्रॉब्लेम होते. मी तुम्हाला सांगतो, एक तर कारण मला असं ऐकायला मिळालं एका मुलाकडून, की सर माझा भाऊ आर्मीमध्ये जॉईन झालाय. ओके, पीओपी होतं. आता पीओपी म्हटलं तुम्हाला माहिती आहे, आपण ते घराला करतो ते पीओपी. नाही, पीओपी म्हणजे पासिंग आउट परेड आणि त्यामुळे मी 2 महिने क्लास चुकवला होता. हे माझ्यासाठी शॉकिंग होतं. मी ऍज इट इज तुम्हाला बोलतोय, जे ऐकतो ते अगदी देवाच्या शपथ जे ऐकलं तुम्हाला सांगतोय, की पीओपी पासिंग आउट परेडसाठी आम्ही गेलो होतो. तेव्हा 2 महिने माझा क्लास चुकला, मग बॅकलॉग क्रिएट झाला, मग ते मला कव्हर करता आलं नाही आणि म्हणून मला जेई नाही जमलं. बरं नाही जमलं, जाऊ दे. आता ड्रॉप घ्यायचाय का? आता डिटेल या मुद्द्यावर डिस्कशन होणार आहे. मी सांगतो ते माझ्या अनुभवाचे बोल आहेत. माझे वैयक्तिक मत आहे ते, पण ते योग्य आहे. तुम्हाला पटेल न पटेल, पण तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करायचंय. नवीन असाल तर लक्षात घ्या आणि मला नेहमी फॉलो करायचे. असेच पॉइंट जे तुमच्या महत्वाचे आहेत तुमच्यासाठी, हे मी तुमच्यावर डिस्कस करतोय. बघा की तुम्हाला 75 टू 85% जर असेल, तर मी इथं लिहितोय ड्रॉप लिहिणार आहे मी आणि याच्यावर मी क्रॉस करतोय. हो 75 टू 85% आहेत तुम्हाला. मग या पर्सेंटाईलला तुम्हाला बऱ्यापैकी कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत बरं का रे बाळांनो, आहेत. नाही सर मला ड्रॉप घ्यायचंय. अरे काय होईल माहितीये का? चल तू ड्रॉप घेतला समजा, इमॅजिन करा. ओके. आणि या पर्सेंटाईल वरून तुम्ही 96% वर गेलाय. अरे वा, 96 म्हणजे बेस्ट स्कोर आहे. तरी देखील तुम्हाला अगदी टॉपचं सीओपी नाही, विजेटीआय नाही, मुली असेल तर कमिन्स नाहीये, वालचंद नाही, पीसीसीओ नाही मिळत. नाही मिळत हे लक्षात घ्या. मग मी तुम्हाला सांगतो की इथं एवढे पर्सेंटाईल असतील तर काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही पहिला ऑप्शन फॉर्म त्या प्रोसेसमध्ये भाग घ्या. तुम्ही कॅप राऊंड 1, 2, 3, 4 स्पॉट राऊंड पर्यंत प्रयत्न करा. एवढ्या पर्सेंटाईलला चांगलं मिळेल, चांगलं मिळेल. पण सर मला 10वीला होते 95 प्लस पर्सेंटेज, 95% जास्त मार्क होते. आता मला पडलेत 75. इथं मी लिहिलेलं मला माहितीये. पडलेत किती? 75. घ्या ड्रॉप. घ्या, घ्या ड्रॉप घ्या. पण मी तुम्हाला सांगतो ड्रॉप घ्यायचंय घ्या. मी 65 टू 75 चला ब्रॅकेट लावतो. घ्या ड्रॉप. पण ड्रॉपच्या माझ्या काय अटी आहेत. हा, पहाटेच उठलं पाहिजे. ओके. ऍट एनी कॉस्ट सकाळी 6 वाजता तुम्ही अभ्यासाला बसलं पाहिजे. ते अगदी रात्री 10 वाजेपर्यंत तुम्हाला अभ्यास करायचाय. दिवाळीची सुट्टी नाही. गणपतीचा ब्रेक नाही. पिक्चर बघायचं फॅमिली बरोबर नाही. बर्थडे सेलिब्रेशन नाही करायचं. लक्षात घ्या. कुठलं लग्न, यात्रा, जत्रा काही नाही. डिसेंबरमध्ये परीक्षा आहे. डिसेंबरमध्ये परीक्षा आहे. बर सर, एवढं करतो पण रिझल्ट लागेल का? तर का नाही लागणार? एनडीए आपलं मी तुम्हाला सांगतो माझं यावर्षी नशीब खूप चांगलं आहे. माझ्याकडे असे 3-4 स्टुडंट आले होते. त्यात नशिबाचा काय पार्ट आहे? अरे नशीबच ना. मला असे स्टुडंट मिळाले होते की ज्यांना शिकवताना एक आनंद येत होता बरं का. बघा एनडीएचे साताऱ्यातले आपले सैनिक स्कूलचे स्टुडंट होते. ओके. सर आमचं हे झालं नाही, पण आमची ग्रास्पिंग पॉवर चांगली आहे. तुम्ही सांगा आम्हाला, तुम्ही टार्गेट द्या, आम्ही ते अचीव्ह करतो. मग या मुलांकडे आपली ऑनलाईन बॅच होती. ओके. आपल्या ऑनलाईन सगळ्या बॅचेस आपण लॉन्च केलेल्या आहेत बरं का. तुम्ही ते सुद्धा बघा. बर 17च दिवस आम्हाला मिळाले. 17च दिवस मिळाले. पण श्लोक 98 पर्यंत पोहोचला. पवार नावाचा स्टुडंट 96 पर्यंत पोहोचला आणि एवढी चांगली अचिव्हमेंट आहे असं मला वाटतंय. पण ह्यांचा स्कोर होण्यामागचं पहिलं कारण काय? मॉक टेस्ट. सगळ्या मॉक टेस्ट आम्ही प्रोव्हाइड केलं त्यांनी त्या दिल्या होत्या. ओके. आणि त्यामुळे स्कोर 60 पासून सुरुवात झाली बरं का आणि 128 पर्यंत स्कोर पोहोचला. म्हणजे पहिल्या मॉक टेस्ट मध्ये 60 होते श्लोकला म्हणूया आपण आणि तो 128 पर्यंत स्कोर पोहोचला. म्हणजे मुद्दा काय की ड्रॉप घ्यायचंय ना, डेडिकेशन पाहिजे. सर नाही आहे डेडिकेशन, ड्रॉप घ्यायचंय. चला स्टुडंट ए, स्टुडंट बी, स्टुडंट सी, स्टुडंट डी, स्टुडंट ई आणि एफ आणि जी एवढे ड्रॉपर होते माझ्याकडे गेल्या वर्षी. ओके. चला स्टुडंट ए बद्दल बोलूया आपण. ओके. स्टुडंट ए सकाळी 5:30 ला येणार म्हणजे येणार. ओके. आणि संध्याकाळी 11 पर्यंत अभ्यास करणार. दुपारी जेवणाचा थोडा ब्रेक तेवढाच. दुपारी झोप वगैरे असलं काही नाटक नाहीये. मॉक टेस्ट सगळ्या दिल्या. स्वयं फिजिक्स सुद्धा फॉलो केलं आपल्या कोर्स बरोबर. इक्वेशन एक्स टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन केली. लक्षात घ्या. स्कोर झाला 98.5 पर्सेंटाईल.
टार्गेट आहे सीओईपी सिव्हिल पहिल्याच राऊंडला मिळणार. ओके, ओबीसी कॅन्डिडेट आहे, मिळणारच. ओके, बी. ओके, हे म्हणजे सांगतो कासव आहे आणि हे म्हणजे ससा आहे. ओके, मी नावं कुणाचीच घेत नाहीत, पण मी तुम्हाला माझे अनुभव सांगतो, गरजेचे आहेत. एक्स्ट्रा ऑर्डनरी स्टुडंट. ओके, प्रत्येक मॉक टेस्ट मध्ये चांगला स्कोर, पण थोडं थांबा ना. इनिशियली आला की आमच्याकडे अभ्यास सगळा सुरू होता, पण मोबाईल फोनचं वेगळंच व्यसन होतं. त्या ऍडिक्शन मधून बाहेर काढावं लागलं. काढलं त्याच्यातून काढलं, बऱ्यापैकी चांगला अभ्यास केला. ओके, 97% 97% ओके. बर, आता सी बद्दल बोलूया आपण. मी बोलतोय समजून घ्या, नावं दिली नाहीत मी ड्रॉपरची, पण सांगतो. सर मला लय भीती वाटते, माझं कसं होईल आता, माझा काय अभ्यासच होईना झालाय, सगळं मी करतोय मला होईना झालंय. अरे सरांचे लेक्चर्स नाही 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 सर, मी करणार, सरांचे लेक्चर नाही अटेंड करणार, मी मला पाहिजे ते चॅनल बघणार, मी पाहिजे ते लेक्चर्स बघणार. अरे ऑफलाईन आपले सर चांगले शिकवत, त्यांच्या लेक्चरला बसा, नाही नाही मला त्यांच्या लेक्चरला बसायचं नाही. ओके, सेल्फ स्टडी केला, 91. ओके, दुसरा स्टुडंट पण तसं सेम 93. ओके, आता हे मी तुम्हाला सांगतो, हे आहेत पबजी एक्सपर्ट म्हणूया आपण. ओके, आई वडील दोघेही शिक्षक आहेत, धडपडतायत ते रिझल्ट साठी, पण आम्हाला पबजी क्लासमध्ये अभ्यास होत नाही. सुरुवातीला केला की सुरुवातीला येऊन अभ्यास, नंतर घरचा कम्फर्ट झोन पकडला. यांचे रिझल्ट मला माहित नाहीत, माझ्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. मग या दोघांचा रिझल्ट वाढू शकला असता का? नक्की वाढू शकला असता. ओके, पण तुम्ही ड्रॉप घ्यायचा असेल तर तुमचा एक मेंटॉर पाहिजे माझ्यासारखा. तुम्ही माझं ऐकलं पाहिजे. यावर्षी एका मुलानं सुरुवात केलेली आहे. माझ्याकडे एक माने नावाचा स्टुडंट आहे, सुरुवात झालेली आहे, पण सुरुवातीलाच मी त्याला बोललो होतो की पहिल्यांदा मॉक टेस्ट दे. दिली त्यानं मॉक टेस्ट, पण गोळ्या मारल्या. 200चे 200 क्वेश्चन, सॉरी 200 मार्काचं सगळं अटेम्प्ट केलं. 150 क्वेश्चन असतात ना, अटेम्प्ट केले. अरे 71 स्कोर झाला. आता गंमत सांगू का, 70 to 80 स्कोर झाला तरी चांगलं पर्सेंटाईल येतं बरं का रे बाळांनो. पण मुद्दा असा आहे, तुम्ही जर ड्रॉप घ्यायचा असेल तर तुम्ही अशा गोष्टी तर अचीव्ह केल्या पाहिजेत. बरं, या दोघांनीही मन लावून इक्वेशन एक्स ला फॉलो केलं होतं. ओके, त्यांच्या पण टेस्ट दिल्या होत्या, तर बऱ्यापैकी खूप चांगलं. बर, लास्ट इयर यांचं पर्सेंटाईल किती होतं? मोठी जंप घेतले त्यांनी. म्हणजे या तिघांनी इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या ऍडिक्शन मुळे मार्क कमी मिळवले, पण बाकीच्यांचा रिझल्ट चांगला होता. म्हणजे आपण असं इमॅजिन करूया का, की ड्रॉपरचा एक 60% रिझल्ट लागलाय आपल्या इथे, लक्षात घ्या, चांगला म्हणूया आपण. पण आता अचिव्हमेंट असेल तर मोठी हवी आहे. ओके, माझा स्कोर 40 आणि 50 पर्सेंटाईल आहे, तर हमखास ड्रॉप घेतला पाहिजे. कुठं आपण ऑप्शन फॉर्म भरायची वाट सुद्धा बघायची गरज नाहीये. कधी? 10वीचा स्कोर. आणि सगळ्यात महत्वाचं मी सांगतो, रूल नंबर 1, तुमच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम नाही पाहिजे, स्नॅपचॅट नाही पाहिजे. ओके, तुमच्या मोबाईलमध्ये अरे एक्झाम गोल पाहिजे, तुमच्या मोबाईलमध्ये मार्क्स ऍप्लिकेशन पाहिजे, तुमच्या मोबाईलमध्ये लक्षात घ्या दिनेश सर, सोविन सर, गणित अंक, RG सर, इक्वेशन एक्स हे ऍप पाहिजे. इथं तुमचा डाटा वापरला गेला पाहिजे. आणि आपलं सह्याद्री ट्युटोरियल्स आहेच, 100च्या आसपास फ्री व्हिडिओ ठेवलेत मी वेगवेगळ्या ऍप्लिकेशन मध्ये, वेगवेगळ्या बॅचेस मध्ये, ते बघा ना. बरं, मग आणि ड्रॉप घ्यायचाच आहे सर, तर तुम्ही रिझल्टची आता वाट बघू नका. म्हणजे कुठला रिझल्ट, रँक, ऑप्शन फॉर्म, डिसेंबरला तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. आता मी तुम्हाला सांगतो, आता 5-7 मिनिटं हा तुम्ही व्हिडिओ बघताय. ओके, मग लास्टला मी तुम्हाला सांगतोय कॉमेंट सेक्शन. आता याचं कॉमेंट सेक्शन इम्पॉर्टंट आहे, कारण मला पर्सनली दुपारनंतर याला रिप्लाय करायचे. ओके, आणि मी तुम्हाला सांगतो, माझे एक मित्र आहेत. ओके, त्यांचे स्टुडंट लातूरला ठेवलं होतं, लाखो रुपये खर्च केले. 10वीला 96% होते. ओके, आणि आता 40च पर्सेंटाईल आलेत आणि पहिल्यात 60च पर्सेंटाईल आलेत. ड्रॉपच घ्यायचं, माझ्याकडे आणून सोडा, असं क्लिअरली सांगितलंय. ओके, माझ्याकडे आणून सोडा. सेम तो आपला जो टॉपचा स्टुडंट आहे ना, त्याचं पण 10वीला 97% मार्क होते. ओके, कराडचा स्टुडंट आहे, कराडला क्लासला होता. ऍक्च्युली जेई साठीच प्रिपरेशन चाललं होतं, तिथली बेस्ट अकॅडमी जॉईन केली होती, रिझल्ट नाही लागला. तर अकॅडमीमध्ये अशा गोष्टी तुमच्या बाबतीत झाल्या होत्या का? सुरुवातीला खूप हळू शिकवलं गेलं, समजत होतं, लगेच स्टाफ चेंज झाला. फिजिक्सचा स्टाफ तर 10-12 वेळा बदलला असेल तुमचा, लक्षात घ्या. तुमचा कंप्लेंट आला, बदलला स्टाफ, कंप्लेंट आला, बदलला, नवीन स्टाफ तसलाच आला होता. काही व्यवस्थित झालं नाही. बोर्ड शेवटच्या 2 महिन्यात घेतो म्हणले, तेही झालं नाही. अशा गोष्टी झाल्या असतील का? तर झाल्या असतील नक्कीच. म्हणजे तुम्हाला इथं प्रॉपर गायडन्स नाही मिळाला, लक्षात घ्या. पण थांबा ना, मी तुम्हाला सांगतो, राहायला आलाय, शनिवारी सुट्टी आहे, क्लासला रविवारी सुट्टी आहे.
2 दिवस घरी जाऊन येऊ का? हां, नाही चालणार. मी तुम्हाला सांगतो हे कमी मार्क येण्याचं कारणच ते आहे. एक्झाम सेंटरच घरचं दिलं होतं म्हणूया आपण आणि सगळ्यात महत्वाचं सुट्टी घेतलीच. थोडे-थोडे दिवस का होईना सुट्ट्या घेतल्या गेल्या. तर ही पण अचिव्हमेंट कमी नाहीये, पण आमचं टार्गेट 99चं होतं ना. ओके. इक्वेशन एक्सच्या सरांकडून पण मला मेसेज आला, की रिझल्ट थोडक्यात हुकला म्हणूया आपण. म्हणजे मुद्दा काय आहे, की माझ्याकडे जे 8-10 मुलं ड्रॉप घ्यायला पर्सनली जे आले होते त्यांचा अनुभव मी तुम्हाला सांगितलाय. मग इथं मुद्दा असा महत्वाचा आहे. सगळं डिपेंड तुमच्यावर आहे. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. ओके. आणि घेतला तर मात्र शेवटपर्यंत लढायची तयारी पाहिजे. मधून हार मानायची नाहीये. तुम्ही सारखं टेन्शन घेत राहिला तरी अचिव्हमेंट स्कोर रोजचा चांगली होणार नाही. पण सांगतो ह्यांचा पण स्कोर चांगलाच आहे लास्ट इयरच्या तुलनेत. इम्प्रुव्हमेंट मोठी आहे. पण काय होतं 93 पडले, मला हे कॉलेज मिळणार नाही. 96 पडले तरी मुलींना कमेंट्स मिळणार नाही. 99.0 आहेत पी-एच-डी नाही मिळणार. 99.6 आहेत सी-यू-पी-सी-एस नाही मिळणार. म्हणजे अशा गोष्टी आहेत ना. म्हणून जेवढं तुम्हाला चांगलं मिळतं तेवढं मिळवायचं मार्क्स स्कोर करायचं लक्षात घ्या. मग मुद्दा आहे काय तुमच्या कमेंटमध्ये डिटेल्स सांगा. पर्सनली आपण तुम्हाला व्हॉइस मेसेज मी करेन. ओके. बोलू दुपारनंतर आपण आणि तुम्हाला मी प्रॉपर गाईड करेन. ऑल द बेस्ट.